महसुली सुधारणा, महसुली कामामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे, एआयचा वापर केला गेला पाहिजे। आज बघा, मी परवा तपासलं, मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा बघितलं 1912-13 पासून, म्हणजे 2012-13 पासून 2012-13 पासून 24 पर्यंत 12 वर्षामध्ये 11,800 केसेस या महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात आहे। 11,800 केसेसला न्याय द्यायचा आहे। मी रोज 100 सुनावण्या घेतल्या तरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही, इतके मोठे प्रलंबित त्या ठिकाणी प्रकरण आहे। या प्रकरणाला जर न्याय द्यायचा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे। मी परवा एक प्रेझेंटेशन घेतलं, त्या प्रेझेंटेशनमध्ये सुनावणी करताना इकडलं मत काय तिकडलं मत काय दोन्ही मत जर एआयच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकलं तर मेरिटवर काय निकाल निघू शकतो तो निकाल सुद्धा आता एआयच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं। आणि म्हणून एआयचा वापर हा सर्व महसुली खात्यामध्ये दिला गेला पाहिजे। नायब तहसीलदार ते महसूल मंत्र्यापर्यंत ज्या ज्या सुनावण्या असतील त्यामध्ये मेरिटवर जायचं असेल तर एआयच्या माध्यमातून आपल्याला मेरिट मिळू शकतं। आज सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये काय निकाल दिला, अशाच प्रकरणाच्या हायकोर्टमध्ये काय निकाल आले, या निकालाचा संदर्भ आपल्याला मिळू शकतो। आणि त्यामुळे माझी विनंती आहे विभागीय आयुक्तांना की आपल्या संपूर्ण महसूल खात्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणलं पाहिजे आणि त्याकरता आपण आता पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून मेरिटवर कोणतेही निर्णय त्या ठिकाणी झाले पाहिजे। याकरता आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे। आपण IGR मध्येही सुद्धा मुद्रांक विभागामध्ये मोठ्या सुधारणा करतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।